नमस्कार सर्वांना, मी रोहन निकम. तर आपण आज बघणार आहोत लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात 2 हप्त्यांचे पैसे जमा होणार आहेत आणि महिलांचा संक्रांती गोड होणार आहे. तर चला आता बघूया काय माहिती आहे याबद्दल. संपूर्ण माहिती बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला नवे आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. राज्यातील लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे. डिसेंबर आणि जानेवारी महिन्याच्या हप्त्याचे पैसे कधी मिळणार असा प्रश्न लाडक्या बहिणींना पडला होता. ते या हप्त्याचे पैसे कधी येणार याची वाट पाहत होते. अखेर त्यांची प्रतीक्षा संपणार आहे, कारण संक्रांती आधी फडणवीस सरकार लाडक्या बहिणींना गिफ्ट देणार आहे. डिसेंबर आणि जानेवारी महिन्याची 2 हप्ते संक्रांती आधी लाडक्या बहिणींना मिळणार आहेत. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये संक्रांती आधी 3,000 रुपये जमा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर लाडक्या बहिणींना 2 महिन्याचे पैसे हे संक्रांती आधी जमा होणार आहेत. तर लाडक्या बहिणींना संक्रांतीमध्ये 2 महिन्याचे पैसे दिले जाणार आहेत. ज्या महिलांनी ऑक्टोबर मध्ये फॉर्म भरले असेल त्या महिलांनाही पैसे मिळू शकतात. आणि लाडक्या बहिणींना नोव्हेंबर पर्यंत हप्त्याचे पैसे दिले गेले होते आणि लाडक्या बहिणींचा डिसेंबरचा हप्ता बाकी होता आणि लाडक्या बहिणींना डिसेंबर आणि जानेवारी अशा दोघी महिन्यांचे पैसे आता संक्रांतीच्या गोड सणानिमित्त दिले जाणार आहेत. आणि तुम्हाला तर माहिती नाही, आपले सरकार लाडक्या बहिणींना सणानिमित्त गोड करत असते. भाऊबीजच्या निमित्त लाडक्या बहिणींना त्यांनी दिले पैसे. यानंतर अशा बऱ्याच सणानिमित्त लाडक्या बहिणींना खात्यात पैसे जमा होत आहेत. लाडकी बहीण योजनेला राज्यभरातून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये ही योजना महायुतीसाठी खूपच फायदेशीर ठरली. जुलै महिन्यापासून राज्यातील लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना पैसे मिळत आहेत. जुलै पासून ते नोव्हेंबर पर्यंत 5 महिन्याचे पैसे लाडक्या बहिणींना मिळाले आहेत. लाभार्थी महिलांना बँक खात्यामध्ये आतापर्यंत 7,500 रुपये जमा झाले आहेत. म्हणजे लाडक्या बहिणींना आतापर्यंत 7,500 रुपये खात्यात जमा केले आहेत. आणि यानंतर येणारे आता हे 3,000 रुपये हे 2 महिन्याचे दिले जाणार आहेत. म्हणजे महायुती सरकारद्वारे लाडक्या बहिणींना डायरेक्ट 11,000 रुपये हे जात आहेत. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आधी देण्यात आला होता. आता डिसेंबर महिन्याच्या हप्त्याची पैशांची लाडक्या बहिणींना वाट पाहत आहेत. पण या लाडक्या बहिणींना डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता एकत्र मिळणार आहे. अशामध्ये हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी फडणवीस सरकारने लाडकी बहिणी योजनेसाठी 1400 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. राज्यातील लाडकी बहीण योजनेसाठी अर्जदारांचा आकडा 2,47,00,000 आहे. तर अर्जदारांचा आकडा 2,47,00,000 पर्यंत गेलेला आहे आणि लाडक्या बहिणींना याबद्दल पैसे दिले जाणार आहेत. तर हिवाळी अधिवेशन नागपूर येथे चालू असताना ही घोषणा आपल्या देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे आणि लाडक्या बहिणींना याबद्दल पैसे दिले जाणार आहेत. बऱ्याच बहिणींना प्रतीक्षा होती की आपले पैसे कधी येणार. तर लाडक्या बहिणींना लवकरच खात्यामध्ये पैसे जमा केले जाणार. तसं राज्यातील लाडक्या बहिणींना खात्यामध्ये लवकर 2,100 रुपये जमा होणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील लाडक्या बहिणींना 2,100 रुपयाचा देण्याचा निर्णय मार्च महिन्यामध्ये महायुती सरकार घेणार आहे. मार्च महिन्यामधील अर्थसंकल्प अधिवेशनामध्ये लाडक्या बहिणींना वाढीव हप्ता देण्याचा निर्णय होणार आहे. त्यामुळे आता लवकरच लाडक्या बहिणींना 2,100 रुपये सुद्धा मिळणार आहेत. लाडक्या बहिणींना 2,100 रुपये सुद्धा हप्ता दिला जाणार आहे. लाडक्या बहिणींना 2,100चा हप्ता हा मार्च महिन्यामध्ये दिला जाईल, कारण की हिवाळी अधिवेशन चालू असल्यावर यांनी ही 1,500 रुपये ही आता 2 हप्त्याचे 3,000 रुपये तुम्हाला दिले जातील. लाडक्या बहिणींना अर्थसंकल्प मार्च मध्ये असल्यामुळे नवीन वर्ष 1 एप्रिल पासून चालू होतं. या 1 एप्रिल पासून तुम्हाला लाडक्या बहिणींना 2,100 रुपये जमा केले जातील. लाडक्या बहिणींना लवकर खात्यामध्ये पैसा जमा होतील आणि ज्या बहिणी इतर योजनेचा लाभ घेतात त्या बहिणींना हप्ता दिला जाणार नाही, कारण की बऱ्याच महिलांचे नाव आता कमी करण्यात आले आहे. ज्या महिलांना इतर योजनेचे लाभ मिळतात त्यांना हा हप्ता दिला जाणार नाही. तर लाडक्या बहिणींमधून बऱ्याच बहिणी ह्या कमी झाल्या आहेत, कारण की त्यांना इतर योजनेचे लाभ मिळत असतो. ज्या महिलांना 1,500 पेक्षा अधिक लाभ मिळतो त्या महिलांचे पैसे कमी करण्यात आले आहे. अशा प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. धन्यवाद.